आज हापूस आंबा आणि केशर आंबा असा बॉक्स आणायचा, पावडर टाकायची गरज नाहीये, नॅचरल पद्धतीने पिकवलेला आहे, तर एकदम साखरी सारखे गोड आहेत, काही केमिकल टाकायची गरज नाहीये। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे हापूस आंबा जो पिकलाय आणि त्याचबरोबर हा केशर आंबा आहे तो पण पिकलाय। काही दिवसापूर्वी म्हणजे 6 दिवसापूर्वी आपण हे कच्च्या कैरी आणले होते आणि ते पिकत ठेवले होते आणि ते पिकलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्या पिकल्यानंतर हा प्रयोग आपण घरी सक्सेसफुल केल्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ घरगुती पिकवण्याचा व्हिडिओ मी आज टाकतोय। तर कशा पद्धतीने कैऱ्या पिकवायच्या आणि ते 5 ते 6 दिवसात पिकवायला सुरुवात होते। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र विलास खन्ना विकेस आणि भारत का ब्लॉगर विकेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। माझ्याकडे 10 किलो कच्चे आंबे आहेत आणि त्यांना नॅचरल पद्धतीने कसं पिकवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। आता शहरी भागात आपण असतो तर आपण किराणा दुकानात जातो, तर किराणा दुकानात गेल्यानंतर तुम्हाला असे बॉक्स मिळतील। हे बॉक्स 10 रुपये 15 रुपये 20 रुपयाला विकत मिळेल असा बॉक्स आणायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हा पेपर नॉर्मल आपले पेपर असतात ते खाली ठेवायचं। हा पेपर असा ठेवायचा, तुम्ही बघू शकता। तुम्ही हा बॉक्स न वापरता मोकळ्या जागेत जरी तुम्हाला खूप सारं असं पाचट मिळालं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। मोकळ्या जागेमध्ये सगळं पाचट कवर करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कैऱ्या ठेवू शकता। पण आता बऱ्याच ठिकाणी असं पाचट वगैरे मिळत नाही तर तुम्ही बॉक्सचा वापर करू शकता किंवा अशा कढईमध्ये पण तुम्ही ठेवू शकता। अशा कढईमध्ये तुम्ही आधी पहिले कापड टाका, कापड टाकल्यानंतर थोडंफार असं पाचट टाका आणि त्याच्यानंतर पूर्णपणे पेपराने असं झाकून ठेवा कैरी। त्याच्यामध्ये कुठलेही काही केमिकल टाकायची गरज नाही आहे किंवा कुठल्या पुड्या ठेवायची गरज नाही, कुठली पावडर टाकायची गरज नाही आहे। हे आंबे तुमचे जवळपास ना 10 ते 12 दिवसात जवळपास पिकू शकतात आंबे। तर तुम्ही चेक करत राहायचं, 5-6 दिवसानंतर चेक करायला सुरुवात करायची। तुम्हाला काही आंबे पिकलेले भेटतील, काही थोडे पिकलेले भेटतील, काही 3-4 दिवसानंतर पिकतील। तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची। तर आपण सध्या आपल्याकडे बॉक्समध्ये पिकवतोय मित्रांनो। तुम्ही अशा पद्धतीने पेपर सगळं टाकल्यानंतर तुम्ही असा कैऱ्या त्याच्यामध्ये ठेवू शकता। या कैऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता, या कच्च्या कैऱ्या मी ठेवतो आता त्याच्यामध्ये। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हा बॉक्स आपण चिकट टेप लावून सुद्धा पॅक केलेला आहे आणि आता ह्या बॉक्सला आपण 5-6 दिवसानंतर चेक करूया काय होतं ते। तर 5-6 दिवसानंतर तुम्ही चेक करायला सुरुवात करायची। काही आंबे लवकर पिकतात, काहींना वेळ लागतो, काहींना 8 दिवस 9 दिवस 10 दिवस किंवा 12 दिवस असे लागतात। तर हा आहे हापूस आंबा जो कच्ची कैरी मी आणली होती आणि त्याचबरोबर ही केशर आंब्याची पण कच्ची कैरी आणली होती आणि आता आपण बघूया कसे पिकलेत आणि खायला कसे आहेत ते। नॅचरल पद्धतीने पिकलेले आंबे आहेत आणि हीच आता तुम्हाला सिस्टम पण मी दाखवली की कशा पद्धतीने पिकवायचं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा हापूस आंबा पण कापलाय, कशा पद्धतीने कापलाय तुम्ही बघू शकता। आता आपण याची टेस्ट घेऊ। एक नंबर लागतो, एक नंबर। हे बघा, सुपर्ब।